तर गुड मॉर्निंग वन्स अगेन. आपल्याला आता पुढचा पाठ बघायचा आहे ॲप्लिकेशनमध्ये ट्रान्सड्यूसरमधला. तर तो आहे इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. आता इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसर जे आहेत ते कशाला वर्क करतात, तर जी काय रिलक्टन्स थेअरी आहे, व्हेरिएबल रिलक्टन्स थेअरी असेल किंवा व्हेरिएबल परमिएबिलिटी प्रिन्सिपल असेल, अशावर आपले जे काय इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसर आहेत ते वर्क करतात. मग आता असे कोणते कोणते इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसर आहेत, तर LVDT आणि RUDT हे इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसरचे टाईप्स आहेत. इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसरचे दोन टाईप आहेत, एक आहे LVDT आणि सेकंड आहे RUDT. आता LVDT म्हणजे काय सुरुवातीला आपण बघू. तर LVDT म्हणजे लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर. लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर ह्यालाच आपण म्हणतो LVDT. कळलं? आता हा जो ट्रान्सड्यूसर आहे LVDT हा पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर आहे आणि हा इंडक्टिव्ह प्रिन्सिपलवर ऑपरेट होतो. इथं काय होते, तर जी काय लिनियर मोशन आहे ते आपण जर LVDTला इनपुट दिलं तर त्याला आपल्याला आउटपुटला इलेक्ट्रिकल सिग्नल मिळतात किंवा इलेक्ट्रिकल व्होल्टेजच्या स्वरूपात आपल्याला आउटपुट मिळतं. आता LVDTची जे काही बेसिक कन्स्ट्रक्शन डायग्राम आहे ती इथं दाखवलेली आहे. यामध्ये काय तर दोन आपल्याला वाइंडिंग मिळतात, म्हणजे ट्रान्सफॉर्मरचे वाइंडिंग असतात सेम तसंच आपल्याला इथं वाइंडिंग मिळतात. एक आहे प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंड आहे दोन सेकंडरी वाइंडिंग मिळतात आपल्याला, S1 आणि S2 अशा प्रकारे दोन सेकंडरी वाइंडिंग आपल्याला मिळतात. आणि जे सेकंडरी वाइंडिंग आहे त्यांचे जे नंबर ऑफ टर्न्स असतात त्या इक्वल असतात आणि त्या सिरीजमध्ये एकमेकाला कनेक्ट केलेले असतात आणि त्यांच्यात जो फेज डिफरन्स आहे तो 180 डिग्री एवढा फेज डिफरन्स असतो. 180 एवढा फेज डिफरन्स असतो. यामध्ये आपण एक शाफ्ट वापरतो, म्हणजे इथं आर्म दाखवलेला आहे डिस्प्लेसमेंटसाठी, जो काय होतो मूव्ह होतो इनसाईड किंवा आउटसाईडला. बघ त्याला एक आर्म कनेक्ट केला आहे, तो इनसाईड आउटसाईडला मूव्ह होतो. सॉफ्ट आयर्न कोअर आपण इथे यूज केलेला आहे. आता जे काय डिस्प्लेसमेंट आहे ते आपण त्या आर्मला दिल्यामुळं ते आर्म काय होतं मूव्ह होतं आणि सॉफ्ट आयर्न कोअरसुद्धा मूव्ह झाल्यामुळं जे काय व्होल्टेज आहे ते आपल्याला मिळतं. आता यामध्ये आउटपुट व्होल्टेज कसं मिळतं, तर जे काय आपल्याला आउटपुट व्होल्टेज आहे ते V0 इज इक्वल टू VS1 मायनस VS2. म्हणजे सेकंडरी व्होल्टेज फर्स्ट जे काय वाइंडिंग आहे, सेकंडरी वाइंडिंग S1 मधलं जे काय व्होल्टेज आपल्याला मिळणार आहे मायनस सेकंडरी व्होल्टेज S2 मधलं व्होल्टेज मायनस केलं तर आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळतं. हे झालं जर कन्स्ट्रक्शन. आज जर वर्किंगचं जर आपण बघितलं तर या तीन कंडिशन आहेत वर्किंगमध्ये. तीन कंडिशनमध्ये बघू. पहिली जी कंडिशन आहे त्यावेळी डिस्प्लेसमेंट होत नाही, त्यावेळी म्हणजे डिस्प्लेसमेंट 0 असतं. त्यावेळी काही डिस्प्लेसमेंट होत नाही. त्यावेळी काय होतं, तर त्यावेळी जो आपला आयर्न कोअर आहे किंवा कोअर जी आहे ती नल पोझिशनला असते, म्हणजे नॉर्मल पोझिशनला असते. त्यावेळी काय होतं, जे फ्लक्स सेकंडरीला लिंकेज होतात, म्हणजे प्रायमरीकडून सेकंडरीला जे फ्लक्स लिंकेज होणार आहे ते सिमिलर असतात. म्हणजे त्यावेळी काय होणार, तर VS1 आणि VS2 हे व्होल्टेज काय असणार, सेम असणार. कारण का, हा जो आयर्न कोअर आहे हा नॉर्मल असणार. इथून जे फ्लक्स निर्माण होणार आहेत ते दोन्हीला सेम मिळणार. VS1ला पण मिळणार आहे तेवढंच VS2ला मिळणार आहे. त्यामुळे काय होणार, VS1 इज इक्वल टू VS2 मिळणार आणि त्यावेळी आपल्याला आउटपुट व्होल्टेज 0 असणार आहे. नल पोझिशनला आउटपुट व्होल्टेज काय असणार ह्या कंडिशनला, Vout इज इक्वल टू 0. कारण का, तर आपल्याला माहीत आहे Vout इज इक्वल टू VS1 मायनस
VS2 असतं, बरोबर. त्यामुळे काय इथं व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार 0 मिळणार. ही झाली पहिली कंडिशन. आता सेकंड कंडिशन बघू काय. सेकंड कंडिशनला काय तर डिस्प्लेसमेंट मी ठेवतो डिस्प्लेसमेंट जर पॉझिटिव्ह असेल तर, म्हणजे डिस्प्लेसमेंट काय असेल पॉझिटिव्ह डायरेक्शनला जर ह्या कोअर डिस्प्लेसमेंट झाला असेल तर काय होणार आहे. ज्यावेळी ही जी कोअर आहे हे जर पॉझिटिव्ह साईडला डिस्प्लेसमेंट झाला असेल किंवा पॉझिटिव्ह साईडला आपण डिस्प्लेसमेंट करत असो, म्हणजे काय कोअर जी आहे ती आपण लेफ्ट साईडला जर मूव्ह केली नल पोझिशनच्या लेफ्ट साईडला, म्हणजे इकडे जर आपण ती मूव्ह केली तर काय होणार आहे, तर ही कोअर काय होणार इथून सपोज इथून इकडं कोअर आपल्याला मिळणार आहे, बरोबर. इथून कोअर आपल्याला मिळाली तर काय होणार ह्या कंडिशनला VS1 जे व्होल्टेज आपल्याला इंड्यूस्ड होणार आहे ते काय असणार आहे ते जास्त असणार आहे, किंवा VS1 जे फ्लक्स जनरेट होणार आहे किंवा लिंक्स होणार आहे ते जास्त असणार आहे VS2पेक्षा. कारण का कोअर लेफ्ट साईडला मूव्ह झाल्यामुळं जो एरिया कवर होणार आहे VS2ची नंबर ऑफ टर्न्स कवर होणार आहेत ते काय असणार आहे कमी असणार आहे. त्यामुळे VS2चं जे काय व्होल्टेज आहे ते VS1पेक्षा कमी असणार आहे. त्याही कंडिशन काय असणार आहे आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू VS1 मायनस VS2. VS1 मायनस आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू VS1 मायनस VS2. ही आपली ह्या प्रकारे आउटपुट व्होल्टेज मिळेल ज्यावेळी आर्म जो आहे तो लेफ्ट साईडला डिस्प्लेसमेंट झाल्यानंतर, म्हणजे पोझिशन ही डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह असल्यावर. ही झाली सेकंड केस की ज्यावेळी आपलं डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह असतं ते आपल्याला जे आउटपुट व्होल्टेज आहे ते कसं मिळतं V0 इज इक्वल टू VS1 मायनस VS2. का तर ही कोअर काय होते लेफ्ट साईडला मूव्ह होते, लेफ्ट साईडला मूव्ह झाल्यामुळे VS1चे नंबर ऑफ टर्म्स सगळे जे काय फ्लक्स आहे तो लिंकेज करतो, पण कोअर लेफ्ट साईडला मूव्ह झाल्यामुळे नंबर ऑफ टर्न्स जे काय कवर करणारे कोअर ती कमी असणार आहे. ज्यावरती ते कमी असणाऱ्या एरिया त्यावरती काय होणार जो फ्लक्स लिंकेज आहे ते सुद्धा VS2 किंवा S2 वाइंडिंगमध्ये कमी असणार आहे. त्यामुळे आउटपुट व्होल्टेज काय असणार V0 इज इक्वल टू VS1 मायनस VS2. त्यानंतर थर्ड जी कंडिशन आहे थर्ड जी केस आहे त्यामध्ये काय तर डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह असेल तर म्हणजे काय तर ही जी कोअर आहे ही आपण राईट साईडला मूव्ह करणार आहे. जर ही राईट साईडला मूव्ह केली असेल तर सपोज इथून कोअर इकडे जाणार आणि इथनं हे स्टार्ट होणार, बरोबर का. म्हणजे काय असणार ह्या कंडिशनला तर VS2 मॅक्झिमम किंवा S2 ह्यामध्ये मॅक्झिमम फ्लक्स लिंकेज होतील, त्यामुळे तो व्होल्टेज जास्त इंड्यूस होईल दॅन कशापेक्षा तर S1 जे व्होल्टेज लिंकेज होणार आणि व्होल्टेज निर्माण होणार आहे किंवा फ्लक्स लिंकेज होऊन जे व्होल्टेज निर्माण होतं त्यापेक्षा VS2 व्होल्टेज जास्त असणार आहे. त्यामुळे आपण आउटपुट व्होल्टेज कसं देईन आउटपुट व्होल्टेज असं लिहू शकतो आउटपुट व्होल्टेज V0 इज इक्वल टू VS2 मायनस VS1. Here VS2 is greater than VS1. ओके, तर हे जे ऑपरेशन आहे 3 कंडिशन आहेत लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मरमध्ये. पहिली आहे नल पोझिशनला आउटपुट व्होल्टेज 0 असतं. त्यानंतर सेकंड कंडिशन आहे ज्यावेळी डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह असेल, पहिली आहे डिस्प्लेसमेंट 0 असेल, दुसरी आहे डिस्प्लेसमेंट जर पॉझिटिव्ह असेल तर लेफ्ट साईडला मूव्ह होणार कोअर, त्यावेळी VS1चं व्होल्टेज ग्रेटर असणार ॲज कम्पेअर टू VS2, बरोबर. त्यावेळी आउटपुट व्होल्टेज आपल्याला मिळणार आहे VS1 मायनस VS2. आणि थर्ड पोझिशन काय असणार आहे थर्ड केस तर डिस्प्लेसमेंट आपलं निगेटिव्ह असणार, म्हणजे राईट साईडला काय होणार आहे
तर आपली कोअर मूव्ह होणार आहे आणि त्या आउटपुट व्होल्टेज V0 इज इक्वल टू काय असणार आहे, VS2 मायनस VS1. त्यावेळी सेकंडरी व्होल्टेज S2 मधलं जे काय व्होल्टेज आहे ते ग्रेटर असणार ॲज कम्पेअर टू द VS1, म्हणजे सेकंडरी व्होल्टेज S1 मधलं. समजलं? अशा प्रकारे LVDT कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग आपलं इथं संपलेलं आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे रोटरी व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर. रोटरी व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर ह्यालाच आपण काय म्हणतो तर RVDT असं ह्याला आपण म्हणतो. आता RVDT जे आहे म्हणजे रोटरी व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर हा सुद्धा एक इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसर आहे आणि हा अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं जे काय आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट होतं त्याचं इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्वर्जन करतं. आता यामध्ये सुद्धा RVDT सर्किट जे काय आहे ते सिमिलर टू द LVDT आहे, बरोबर. म्हणजे आपल्या इथं प्रायमरी व्होल्टेज प्रायमरी वाइंडिंग आहे, सेकंडरी वाइंडिंग S1 आहे, S2 आहे, त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज V1 V2 आहे, बरोबर. फक्त यात फरक काय तर जे आपण लिनियर शाफ्ट किंवा कोर सॉफ्ट कोर आयर्न आपण कन्सिडर केलं तर त्याच्यावेळी आपण काम शाफ्ट कोअर होतं आपण यूज केलेला आहे. म्हणजे काय काम शाफ्ट काय करतं तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट किंवा अँग्युलर मोशन ते आपल्याला देत असतं. जर अँग्युलर डिस्प्लेसमेंटची गरज असेल आता इथं काय इथं सुद्धा आपण 3 कंडिशन बघू. पहिली काय तर ज्यावेळी अँग्युलर डिस्प्लेसमेंट होणार नाही त्यावेळी काय म्हणजे नल पोझिशनला आउटपुट व्होल्टेज काय असणार आहे ह्याच्या आधी पण आपण बघितलं. म्हणजे जर मी काय करतो इथं अँग्युलर डिस्प्लेसमेंटसाठी AD लिहितो ज्यावेळी 0 असेल त्यावेळी. काय असतं ॲज कम्पेअर आपण LVDT बघितलं ज्यावेळी डिस्प्लेसमेंट 0 असतं त्यावेळी आउटपुट व्होल्टेज काय असतं 0 असतं. कारण का तर सेकंडरी वाइंडिंग जे असते S1 आणि S2 यामध्ये इक्वल फ्लक्स लिंक होतं आणि इक्वल व्होल्टेज जनरेट होतं, त्यामुळं आउटपुट व्होल्टेज काय असतं आपलं 0 असतं. सिमिलरली अँग्युलर डिस्प्लेसमेंटसुद्धा ज्यावेळी काम शाफ्ट हा नल पोझिशनला असतो किंवा तिथं अँग्युलर डिस्प्लेसमेंट होत नाही आहे त्यावेळी आपला आउटपुट व्होल्टेज काय असणार आहे 0 असणार आहे व्ही आउट. का VS1 इज इक्वल टू VS2, बरोबर. ही झाली पहिली कंडिशन. त्यानंतर सेकंड कंडिशनला काय असणार आहे जर जी काय कोअर आपली आहे म्हणजे आपण इथं कामशाफ्टची जी काय कोअर आहे ती जर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट होत असेल तर जो काय व्होल्टेज प्रोड्यूस होणार आहे S1 मध्ये तो जास्त असणार ॲज कम्पेअर टू द S2. म्हणजे काय अँग्युलर AD डायरेक्शन इज अँटी क्लॉक. त्यावेळी काय असणार आहे S1 मध्ये जास्त व्होल्टेज निर्माण होणार ॲज कम्पेअर टू द S2, त्यामुळे आउटपुट व्होल्टेज काय असणार आहे व्ही आउट इज इक्वल टू VS1 मायनस VS2 हे असणार आहे ज्यावेळी आपला हा काम शाफ्ट अँटी क्लॉकवाईज म्हणजे ह्या डायरेक्शनला रोटेट होईल त्यावेळेच. आणि जे थर्ड कंडिशन आहे त्यावेळी काय होणार आहे थर्ड कंडिशनला काय होणार आहे तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट हे क्लॉकवाईज असेल तर काय होणार आहे आउटपुट व्होल्टेज व्ही आउट त्यावेळी काय होणार आहे तर S2 मध्ये जे फ्लक्स लिंकेज होणार आहे ते S1 पेक्षा जास्त असणार आहे, त्यामुळं VS2 मायनस VS1 हे आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळेल, बरोबर. म्हणजे RVDTमधून आपण काय करतो अँग्युलर डिस्प्लेसमेंट जे आहे त्याचं डिस्प्लेसमेंट आणि त्याची डायरेक्शन ही महत्त्वाची आहे. समजलं. यामध्ये आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट इलेक्ट्रिकल सिग्नलच्या स्वरूपात मेजर करतो. हे झालं RVDT. तर इथं आपण 2 प्रकार बघितले LVDT म्हणजे इंडक्टिव्ह ट्रान्सफॉर्मरचे इंडक्टिव्ह जे काय ट्रान्सड्यूसर ते 2 टाईप्स बघितले. एक आहे LVDT
लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर आणि सेकंड आहे रोटरी व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर वर्किंग आणि त्याचं जे काय कन्स्ट्रक्शन आहे ते दोन्हीसुद्धा आपण इथं बघितलेलं आहे. आता नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पॉईंट बघू. थँक्यू.